नमस्कार. तर आज आपण या ट्रेंडिंग साडीवरचा ब्लाऊज बघणार आहोत. तर ह्या साडीला अशा प्रकारे लेस असते, ती आपल्याला अलगद हातांनी काढून घ्यायची आहे. कारण ही लेस पहिली गोष्ट म्हणजे चिटकवलेली असते. याच्यावरचे मणी पडू शकतात किंवा काढताना हाताला इजा होऊ शकते किंवा काही आणखी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला ही लेस अलगद हातांनी काढून घ्यायची आहे. त्यामुळे आपली साडी कुठेही डॅमेज होणार नाही, ना की लेसही कुठेही डॅमेज होणार नाही. आता ही काढलेली लेस एका बाजूला आपण ठेवून घेऊयात. आणि तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की ब्लाऊज पीसचा कपडा थोडा चुरगळलेला दिसत आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण तसाच ब्लाऊज कटिंगला घेतो आणि शिवायलाही घेतो. त्यामुळे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग अजिबात राहत नाही आणि ब्लाऊज आपण कितीही चांगला शिवला तरी फिनिशिंगमुळे आपल्याला तो चांगला दिसत नाही किंवा कस्टमरला तो लगेच बघता क्षणी आवडत नाही. तर यासाठी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे, जी की आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीसला इस्त्री फिरून घ्यायची आहे. यासाठी जास्त वेळ जात नाही, पण आपलं वर्क फिनिशिंगमध्ये दिसतं आणि ते कस्टमरला भावूक करतं. त्यामुळे ही स्टेप करायला विसरू नका. तर अशा प्रकारे ब्लाऊज पीसला पूर्ण इस्त्री करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्या गुड्या गेलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला आता ह्याची कटिंग आणि स्टिचिंग करता येईल. तर स्टिचिंगसाठी किंवा कटिंगसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ब्लाऊज पीसचं अस्तर कसं निवडायचं. तर तुम्ही पाहू शकता एखादी ट्रान्सपरंट साडी असेल तर ही अशा प्रकारे अस्तरवर ठेवून घ्यायची आणि बघायचं की आपला ब्लाऊज पीसचा कलर जेव्हा आपण अस्तरवर ठेवतो ते ब्लाऊज पीस तेव्हा चेंज तर होत नाही आहे ना, ते व्यवस्थित दिसतं आहे ना आणि आपल्याला हा ब्लाऊजचा कलर जसा हवा आहे तसाच येतो आहे ना, तर मग आपण ते अस्तर यूज करू शकतो. आता पेपर कटिंगसाठी मी आधीच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कटची मापे कशा प्रकारे घेतली आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये सांगितले आहे. तर आता हे पेपर कटिंग आपण अस्तरवर ठेवून घेऊयात आणि अस्तरवर ठेवल्यानंतर त्या कटिंगच्या कॉर्नरला अशा प्रकारे खुणा करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे मार्किंग करून घेतल्यावर आपल्याला ते व्यवस्थितरित्या कट करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व मार्किंग करून झालेली आहे आणि मार्किंग झाल्यावर मी हे कट करून घेतले आहे. सुरुवातीला मी नेहमी अस्तर कट करते आणि नंतर ब्लाऊज पीसवर कट करते. तर ब्लाऊज पीसवर कटिंग करताना थोडंसं मार्जिन सोडून कट करते म्हणजे शिवताना त्रास होत नाही. आता ही मला थोडीशी डिझाईनमधली बाही करायची होती, त्यामुळे माझ्याकडे कपडा शिल्लक होता ब्लाऊज पीसचा. मग मी खालच्या साईडला 4 इंच आणि वरच्या साईडला 8 इंच आणि उंचीला 10.5 इंचाचा कपडा कट करून घेतला आहे. त्यानंतर पाठीचा गळा कट करण्यासाठी मी अस्तरवर गळ्याची मार्किंग करून घेतली आहे. गळा 10 इंचाचा होता आणि अर्धा इंच मार्जिन सोडून 10.5 इंचावरती खूण केली आहे. तसेच कुऱ्हाड गळ्यासाठी 3 इंचावर खालून मार्किंग करून आपल्या अंदाजाने करायचे आणि जसा आपल्याला गळ्याचा आकार हवा आहे तसा एकदम छानपैकी आकार देऊन कट करून घ्यायचा आणि हा गळा शिवल्यावर खूप सुंदर दिसतो.